आला असेल कुणाची तरी वाट लावून. नाही ग आजी, मी आज आहे. मला झोप येत नव्हती ना म्हणून बाहेर आली होती. ये मग आत. झोप येत नाही, लय मोठी काम करून कटाळतीस का नाही, तेव्हा तुला झोप येईना झाली. हो, कुठं चालला? अहो मला साहेबांकडे कंप्लेंट करायची आहे. थांबा जरा, साहेब जरा बिझी आहेत. अहो माझं महत्वाचं काम आहे, जाऊ द्या मला. थांबा म्हटलं ना. साहेबांना त्या मुलीची जरा केस समजून घेऊ द्या. बसा जरा तिथं. ती माणसं आमची जमीन हडप करतायत. साहेब आम्हाला मदत करा. तुला किती वेळा सांगायचं, हे सरकारी काम आहे, त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. सरकारी काम आहे म्हणून जबरदस्ती करणार का? जोपर्यंत तुम्ही न्याय मिळवून देत नाही ना, मी रोज इथे येत राहणार. राऊत, ह्यांना बाहेर घेऊन जावा. दीपा मॅडम, हिला बाहेर काढा. चल ग. थांबा, नका करू कोणी मदत, पण मी हिम्मत नाही हारणार आणि आमची जमिनी नाही बळकावू देणार कोणाला. अहो साहेब, माझ्या बायकोला शांत शोधा. व्हा. बसा, बसून बोला. बस. अहो साहेब, 2 दिवस झाले माझ्या बायकोचा काहीच पत्ता नाहीये. काय झालं ग पोरी, आज पण नाही काम झालं तुझं? नाही ना, हे सरकारी काम आहे, त्यामुळे पोलिसी मदत करत नाहीयेत. तुला यातून देव माणूसच बाहेर काढतील. तू त्यांना जाऊन भेट, तुझ्या अडचणी सांग. कोण आहे देव माणूस? डॉक्टर. असं म्हणतात त्यांच्याकडे गेलेला माणूस रिकाम्या हाताने कधी परत येत नाही. तुला पण ते नक्की मदत करतील. कुठे असत डॉक्टर? कातळवाडीला. डॉक्टर, तुम्ही लवकर आलात, लई बरं केलं बघा. माझ्या जीवाला लई घोर लागलेला. अहो मंगलताई, मी कुठे गेलो होतो? मी इथेच होतो, माझ्या खोलीत ध्यान करत होतो. अहो पण आम्ही तुमच्या खोलीत आलो तर तुम्ही नव्हता. मंगलताई, तुम्ही माझ्या खोलीत आला होता? डॉक्टर, म्या नाही. हवं ती कॉन्ट्रॅक्टर साहेब, त्यांना मी सांगितलं तुम्ही ध्यानाला बसला असणार, जाऊ नका तिकडं. लई अडवलं बघा, पण त्यांनी काय माझं ऐकलं नाही. मग ती तुमच्या खोलीत गेले आणि त्यांच्या मागोमाग मी बी गेले. मला नाही चालणार आहे एवढ्या रागात माफी. आता एक काम करायचं, नाक घासून माझी माफी मागायची. माफी मागा. टिम्पल, मला माफ कर. खरं तर मी तुमच्याकडचं सगळंच पैसे घेणार होते, त्यामुळे इथून पुढे एक काम करत जा. मला जसं जसं पैसे लागतील ना तसं तसं देत जा. अहो डॉक्टर, काय करताय तुम्ही? हा, अहो तुम्ही किती मोठे आहे माझ्यापेक्षा आणि तुम्ही माझ्या पाया पडणं बरं वाटतं का? अहो गुरु आहे तुम्ही माझं. उठा बरं गुरु, चला. गुरु चला, आता मला दक्षिणा द्या, ते बी 5 लाख रुपये. 2 लाख प्रोड्युसरचे आणि 3 लाख मला स्वतःसाठी. डिंपल, एवढे पैसे नाहीयेत माझ्याकडे. काय? तुमच्याकडे पैसे नाही? मी आज ठरवलं ना तर तुमचे सगळं पैसे घेऊ शकते मी. अहो एवढी स्वस्तात डील करते तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला?
आहे का काय प्रॉब्लेम? नाही ना? मग देणार आहे पैसे का? का तुम्हाला बी पैसे पाहिजे का? देते, नाही नाराज करत तुम्हाला. ठीक आहे. जास्त देऊ? तो पैसा जसा जमिनीवर नाचलाय ना, नाही तुला तसा नाचिवला ना तर डिंपल नाव नाही लावणार मी. लगा लगा ना आम्ही लगा ईशाला का माझा पाक बांगला झाला की रेडी. हा तुझ्या पत्तूचं काय कधी व्हायचं रे काम? चाललंय ना. नाही म्हणजे मी बघतोच आहे, चांगला कॉन्ट्रॅक्टर बघतोय. मी तर त्या जयसिंगला देणार होतो काम. नंतर कळलं तो एवढा खतुड माणूस आहे, स्वतःच्या बायकोला मारलं तर मारलं, त्या डॉक्टरला बी फसवत होता. नाहीतर काय, त्या कॉन्ट्रॅक्टरला बघितलं का नाही माझं टाळकच सनकते. लगा इतका फालतू माणूस मी आयुष्यात बघितला नाही. अजिबात त्याला काय काम बिम देऊ नको. नाही अरे त्याच्यामुळेच पोलीस डॉक्टरांना घेऊन चाललं होतं. नाही नाही नाही, आपण गेलो म्हणून डॉक्टर वाचलं. लगा आता फक्त डॉक्टरांना कोणी हात लावावाच. मी हाय आणि त्यो हाय. हा अरे हळू हळू, जरा हळू. किती शिऱ्यात आणशील? त्या एकदा अशा बाहेर येतील आणि तुटतील का? आणि असं बी आता पोलिसांना कळलं तो त्याच्या बायकोला लय त्रास द्यायचा. आणि फार्म हाऊसवर बॉडी बी सापडली, तो काही सुटत नाही. नाही सुटला पाहिजे. आणि जर का सुटला का नाही त्याला तालमीतले त्या मातीत घुसळून मारेल. आता सगळं पहिलं अंगावर घालीन आणि खोडा घालून त्याला उचल बांगडी करायला लावेल. नाही तर सोट्यानंच बडवीन एका फुकीतच. काय झालंय? मारू नको. अरे पोलीस दाजीसने घेऊन गेलं. हा निषेध असो, निषेध असो. शांत बसा, थांबा जरा सगळे. काय लावलंय सगळं? काय चाललंय म्हणजे? हो इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आमच्या देव माणसाला अटक केले. त्यांनी काय बी केलं नाहीत. ते निर्दोष आहेत, त्यांना सोडा म्हणजे सोडाच. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद. हा नटवर साधा माणूस दिसत नाही. अख्खं गाव इथं आलंय म्हणजे नक्कीच ही साधीसुधी गोष्ट नाहीये. आमचे डॉक्टर, आमचे डॉक्टर. शांत व्हा, शांत व्हा सगळे. तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही त्यांना अटक केली ते? त्यांना काय चहा प्यायला आतमध्ये घेऊन गेलेत का? हे बघा, आम्ही फक्त त्यांना चौकशीसाठी इथं आणलंय. अटक करण्याची प्रोसिजर ही वेगळी असते. नाही 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 नाही, ती काय आम्हाला माहित नाही. आमच्या देव माणसाला तुम्ही सोडलं पाहिजे म्हणजे सोडलंच पाहिजे. हा आज या ठिकाणी डॉक्टरांनी जर काय केलं असतं तर त्याचे पुरावे मागे राहिले असते. म्हणजे डॉक्टर पूर्ण निर्दोष आहेत आणि आम्ही समजे जयसिंगच्या विरुद्ध साक्ष द्यायला तयार आहोत. आणि काय पाहिजे तुम्हाला? विजय असो, विजय असो, डॉक्टरांचा विजय असो, विजय असो, विजय असो, डॉक्टरांचा विजय असो. शांत व्हा. काळे, नटवरला घेऊन या. हो सर. डॉक्टरांचा, डॉक्टरांचा. प्लीज शांत व्हा. हे पहा, मी तुमचं प्रेम समजू शकतो, पण पोलीस त्यांचं काम करतायत. प्लीज त्यांच्या कामामध्ये अडथळा आणू नका. पोलिसांनी माझ्याबरोबर काही चुकीचं केलेलं नाहीये. इन्स्पेक्टर साहेब, गावकऱ्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो. तुम्हाला माझी चौकशी करायची असेल तर चला आपण. नाही, असं कसं नाही ऐकणार? माझा एकदा मोबाईल चोरीला गेला होता ना, तेव्हा मी पण गेले होते पोलीस स्टेशनला. माझं लगेच ऐकलं आणि मोबाईल पण शोधून दिला. एकदम झुंकूचुक. झुंकू चुकू. कंप्लेंट करणं वेगळं आणि गुन्हेगाराला सोडून आणणं वेगळं असतं, समजलं का? डिंपे, तोंड सांभाळून बोल. गुन्हेगार नाहीत, डॉक्टर देव माणूस आहेत. आणि मी त्यांना सोडून आणतेस की नाही बघच. देव माणसाचा, देव माणसाचा, डॉक्टरांचा. डॉक्टर, बरं झालं आलत बघा. तुम्हाला सोडवायला निघाली होती बघा. बरं झालं पोलिसांनी सोडलं तुम्हाला. हाय का मग वहिनी? अहो सोडणार कसं नाहीत?
हे आपलं देव माणूस आहेत आणि आपल्या देव माणसानं काय गुन्हा केलाच नाही, ते निर्दोष आहेत म्हटल्यावर ते पोलीस कसं नाट टाकतात. खरं आहे तुमचं बजा भाऊजी. पण डॉक्टर, पोलीस का घेऊन गेलो होतो तुम्हाला? हो असं काय करताय मंगलताई? पोलीस आहेत ते, त्यांचं कामच आहे चौकशी करणं. आता ते नीलम मॅडम, जयसिंग आपल्याकडे येत होते ना, म्हणून ते माझी चौकशी करत होते. उद्या कदाचित डिम्पलची पण चौकशी करतील. काही नाही हो, साधी चौकशी करत होती. तुम्हाला तर माहितीच आहे मी कायद्याचा किती आदर करतो. पोलिसांना सहकार्य केलं, बाकी काही नाही. बरं चला, मला गुरूंच्या सानिध्यात जायची वेळ झाली आहे. मला कोणी डिस्टर्ब करू नका. आणि गावकऱ्यांना तुमचे आभार कसे मानू मला खरंच कळत नाहीये. किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर. हाय का डॉक्टर? कळतं का तुम्हाला काय बोलताय तुम्ही? हा, असं आभाराची भाषा करून आम्हाला पर्क करताय वय? हो, तुम्ही आमचं देव माणूस आहे. हे तुम्ही मला म्हणायचं, मी तुम्हाला अडवणार नाही. होय होय, ते आहेच की. बर, डॉक्टरांना गुरुच्या सानिध्यात जायचंय, आपण जाऊ आपल्या कामाला. मी बी काय तर गोडाचं बघते. हो, तुला मारायला नाही आलोय, तुला शाबासकी द्यायला आलोय. तुम्ही आणि मला शाबासकी कशाबद्दल? मी तुला आजपर्यंत मूर्ख समजत होतो. मला असं वाटायचं तू माझ्यावर गेम करून जिंकणार नाहीस, पण तू जिंकलीस. तुझाही मेंदू आता माझ्या मेंदू सारखाच चालायला लागलाय. इतके दिवस मी तुझी परीक्षा बघत होतो, त्यात तू पास झाली. म्हणून मी ठरवलंय. काय? बोल, करशील माझ्यासोबत पार्टनरशिप? याच तर दिवसाची वाट बघत होते मी. पण डॉक्टर, तुम्ही लयच उशीर केलाय. हरकत नाही, उशिरा का होईना तुम्हाला समजलं ही डिंपल किती कामाची आहे. यातच खुश आहे मी. ठीक आहे, पैसा तुला घर खर्चायसाठी. आणि आणखी लागले तर सांगा. भया, तुला काय झालंय? मला तर काय कळलं बया. कंगडी बाबांसमोर रोज प्रार्थना करायची, माझी पोरगी शाण्यासारखी वागू दे म्हणून. भया, त्यांचीच कृपा झाली म्हणायची. असंच समज. पण डिंपे, एवढं पैसे तुझ्याकडे कुठं आलं ग? अगं मम्मी, ते डॉक्टर आणि कंगणी बाबाचीच कृपा झाली समज. आता पार्लर चांगलं चालायला लागलंय ना, आणि शूटिंगचे पण पैसे मिळतात, त्यामुळे पैसे यायला लागलेत. तुला कधी बी पैसे पाहिजे असतील ना तर मला सांगत जा. हा भया, गुणाची ग माझी लेक. कंगणी बाबा, अशीच कृपा ठेवा माझ्या लेकीवर. मम्मी, आता सगळ्यांना भूक लागली असेल ना, तू ताट दे ना, मी वाढती. वाय वाय. हा, इकडे दे, इकडे दे. तुला नाही केले ताट ते? माझ्यासाठी नाही, मग कोणासाठी ग? डॉक्टरांसाठी. तुझ्या काय लिंबू फिरवलंय का काय त्या बाय भुलव्यानं? मला वाटत होतं आमच्या वळणावर गेली, पण जरा डोकं चालव की. नाही, गेली आईच्याच वळणावर. आणि मर्दी की तिकडे त्याला. तुला कशाला का त्याची जेवणाची काळजी पडली? आजी, डॉक्टरांबद्दल काय बी बोलू नको. त्यांच्यामुळे आपण वाढत आहे ना ह्याची तरी जाणीव ठेव की. त्यांच्यामुळे 2 टायमाचं खायला मिळतंय, हे पटलंय मला. त्यामुळे डॉक्टरांबद्दल वाईट साईट अजिबात बोलायचं नाही. मी अजिबात खपून घेणार नाही. जा शानी बन.
अंगाला सुटली खाजन हाताला नाही लाग अशी गत आहे तुमची. किती बी वरडा पण सुधारायचं नाव नाही. मग ओरडायचं कशाला? माझं लगीन ठरलंय ना म्हणून वरड. डॉक्टर तुमच्या भल्यासाठी सांगते, आलेल्या संधीचा फायदा सोडू नका. आता तू मला शिकवणारस का मी काय करायचं ते? जा. ठीक आहे, जात येऊ. हे असं आहे, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. नाही पैसा कमवायचा ना, नका कमवू, बसा अशीच. ही स्वीटो संट मुलगी कोणाची रे? म्हणजे इनोसंट. अरे पडली काय? हे पुरी नाम्या पाण्याची बाटली घेऊन ये पटकन. दिदे काय झालं? नाम्या पाणी मार पटकन. बजा तर काय शुद्धीवर येणं झाली. होय ना. हे कोणी ही? अरे कुठंतरी बघितलं का झालंय बघ हिला. हा वरल्या वाडीत बघितलं तुम्ही 1-2दा. तिथं राहत असेल ही. असेल. बजा मला वाटतं ना आपण वेळ वाया घालवतोय. हिला डायरेक्ट डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. होय चालतंय. सागर गोट्या. हा उचलतो ना. अरे उचलायचं नाही, दुकान सांभाळ. नाही मग मला दूध वाटायला जायचंय. तू ये मग पैसे डबल करायला. जातो ना, सांभाळतो. घे बॉटल घे. डॉक्टर लवकर बाहेर या. डॉक्टर लवकर बाहेर या. डॉक्टर आणि काही मुडद परत. अरे त्या कंपाऊंडरची एवढी आठवण येते ना तर घरी का घेऊन जात नाही त्याला. वाडा म्हणजे धर्मशाळा झाली आहे. जे येते ना ते बुडाला आग लागल्या ते बाय भलवाच्या नावाने बोंबलं. टोन्या एखादी पिशवी धरू लागला असता तर काय आजारी पडला असतास का? मम्मी काय मला सांगायचं ना, मी आले असते ना तुझ्या सोबत. हा आणि एवढं वजन घ्यायची काय गरज होती का? इकडं. त्याला काय होतंय, मला हाय सवय. आणि असं बी तुला ते पार्लर कडे लक्ष द्यायला लागते ना, म्हणून म्हणलं जावंच एकटं. आणि मला वाटेत बघून येऊ माझ्या माग. टोन्या तुला पिशव्या घ्यायला काय झालं होतं रा? घेतो की मम्मी दीड पिशव्या. नको घेऊ, बरं चालतंय नाही घेत. टोन्या आता काय उपयोग आहे का? लय लहान पोरासारखं वागतोयस तू. किती वेळा सांगितलं मम्मीला त्रास द्यायचा नाही म्हणून. अयो हे कधीपासून एवढं शाण्यासारखं वागायला लागली? काय डोक्यावर परिणाम झाला का काय? हायच माझी पोरगी शानी, तुझ्या वाणी नाही काय? धर तुझ्यासाठी आणलंय. मम्मी अगं किती लाड करशील माझं. दिदे अगं हे का नाही मम्मीनं आपल्या दोघांना घेतले, आपण वाटून खायचं सांगितले. होय का नाही मम्मी? अजाबात नाही. अगं एक वस्तू करत अर्ध दुकान रिकामं केलं त्यानं. काय अजाबात देऊ नको त्याला. आणि काय र तिने कमवायचं आणि तू खर्च करायचं वय. ही कमावती, ही कधीपासून कमवायला लागली? हे काय ढापलं बिपलं नाही ना कुठनं? आता ती हिलाच विचार बाबा. टोन्या काय चाललंय मम्मी? मी त्याला काय सांगू, तुला एकदा सांगितलंय ना मला पार्लरचे चांगले पैसे मिळतात. एक पिक्चर मिळाला, त्याचे ऍडव्हान्स पैसे मिळाले. मग का सारखं तुम्ही विचारताय मला? अगं होय एवढं चिडायला काय झालं? अगं तुझ्याकडे एवढे दिवस पैसे नव्हतं पण आता असं एकदम पैसे आलेत. त्यात ते निर्माता का काय म्हणतात, त्यांनी जर पैसे मागितलं तर काय करायचं? काळजी वाटली ग म्हणून विचारलं. अशी छान येऊ बाया, समजा चांगलं होते. मला दुसरं काय बी नग बघ. तू नको माझी एवढी काळजी करू, मी आता लय मोठी होणार आहे बघ. टोन्या अरे किती खाशील र बा. ए टोन्या अरे का त्रास देतोय तिला? पिंके काय झालं मॅडम? हे घे जाऊ बघा, तो नुसता पगार करत असते ना. हा मग आता काम करते म्हटलं पगार तर मिळालाच पाहिजे ना. वय तू काम करतेस? अगं दिवसात ना तर एखाद्या वेळेस गिरायक येतं पार्लर मध्ये, कधी कधी तर तेवढे पण येत नाही. मी काम करते जाऊ बघा, त्या नुसता तर मोबाईल मध्ये टाइमपास करत असती. टाइमपास नाही, समाजसेवा. समाजसेवा? हा अहो मी इकडे आले ना मग आमच्या आळीतल्या पोरांना करमत नाही, मग ते मला फोन करतात आणि मग मला त्यांच्याशी बोलायला लागतं झुंकू झुकून. ही अशी कुठली समाजसेवा आहे ग? पिंके ही क्रीम तर आत्ताच आणली होती ना?
मग संपली कशी काय? ह्या क्रीमनी खरंच गोरं होतं का आणि तुम्हाला कोणी फसवत तर नाही ना हे बघण्यासाठी मी रोज ही क्रीम लावते आणि त्याच्यामुळे आमच्या आळीतली पोरं सगळी मला ब्युटिफुल म्हणतात. बरं मी काय म्हणते डिंपल मॅडम, अजून 4-5 डबे मागवा ना हे क्रीमचे. एकदम झुंकू चुकू क्रीम आहे. वय मागवते ना, मी गिराकांसाठी मागवते आणि तू स्वतःसाठी वापरा. पिंके, ह्यातली एक जरी वस्तू वापरली ना तर तुझ्या पगारातनं पैसा कट करील म्या. अहो कुणी वापरतं तरी का ती क्रीम? म्हणून तर मी लावते ना, तुमचे पैसे नको वाया जावे म्हणून. झुंकू चुकू वापरतो मी, पगारातनं पैसे कट करते की नाही बघच. नाही नको, ह्या पिंकी समोर नको डिंपलशी बोलायला. हिला संशय यायला नको. परत या पिंकीने कुठे नकळत विषय काढला तर मी अडकायचो. पिंके दो. हॅलो, हा बोला की. बाहेर आहे, मी वाट बघतो. का? या की इथं. का लेडीज पार्लर आहे म्हणून लाजताय का? डिंपल, तू आता पार्टनर आहेस माझी, आता तरी डोकं वापरायला शिक. तिथे पिंकी तिच्या समोर काय बोलणार? बाहेर ये. काय आहे? जा ना जाऊन काम कर. झुंकू चुकू आली. मी बाजूलाच वाट बघतो, लवकर ये. काय झालं? नीलमच्या डेड बॉडीचं काय करायचं ते आज रात्रीच केलं पाहिजे. का एवढी का घाई करताय तुम्ही? डिंपल, ज्या अर्थी पोलिसांना सापळा सापडलाय त्या अर्थी ते नीलमची डेड बॉडी पण शोधत असणार. ते फार्म हाऊसला पोहोचण्याआधी आपण पोहोचलं पाहिजे आणि ती डेड बॉडी गायब केली पाहिजे. हो, पण तिची बॉडी कशी गायब करणार? मी सगळा विचार करून ठेवलाय. हे बघ, आज रात्री काहीतरी कारण काढून तू घराच्या बाहेर पड. मी तुझ्या आधी निघेन, म्हणजे कोणालाही आपल्यावर संशय येणार नाही. आणि डिंपल, काही गडबड नाही झाली पाहिजे. तुम्ही का टेन्शन घेताय? करू आपण व्यवस्थित. आता काय? हे बघ, तू आता माझे पार्टनर हे विसरू नकोस. जरा जरी गडबड केली ना तर माझ्यासोबत तू पण अडकशील. लक्षात ठेव. सगळीकडे शोधा. काहीही संशयास्पद सापडलं किंवा एखादा पुरावा दिसत असेल तर ताबडतोब मला येऊन कळवा. जावा. हो सर. बॉडी शोधतानाच कसे काय आले पोलीस? ज्याची भीती होते तेच तर नाही ना झालं. डिंपल ने पाठवलंय ना. तुमच्या सगळ्या दोऱ्या आता माझ्या हातात आहे. मी दोऱ्या हलवल्या की तुम्ही हलायचं. मी तुम्हाला खेळवणार आणि तुम्ही खेळायचं. तसं जर का असेल तर मी सोडणार नाही तिला. मग काही झालं तरी चालेल. साहेब, इकडे तर काय सापडलं नाही. साहेब, तुम्हाला कसला वास येतोय का?
कसला तरी कुजल्यासारखा येतोय. पुरलेल्या बॉडीचा येतो ना तसा वास येतोय. काय करून बसलोय मी? या बाजूला काय नाही, म्हणजे मागच्या बाजूला काहीतरी गडबड दिसते. चला चला. इथे येऊन बॉडी शोधण्याचा मूर्खपणा नव्हता करायला पाहिजे. आता पोलिसांच्या तावडीतून सुटणं माझं अवघड आहे. तरी केलं पाहिजे. डॉक्टर हे बघ, आता झालं गेलं, विसरून जा. अजिबात कशाचं टेन्शन घेऊ नका. एकदम शांत झोपा. गुड नाईट. आता काय डिंपल, हे बघ, आज जे काय झालं ते आपल्या दोघांव्यतिरिक्त तिसरं कोणालाही कळता कामा नये. हो, बरं झालं तुम्ही मला सांगितलं, नाही तर उद्या सकाळी मी अख्ख्या गावाला स्पीकरवर सांगणार होती. मग काय, तुम्हाला काय माझ्यावर विश्वास नाही का? मी कशाला कोणाला सांगू? मला मरायची हौस आली आहे. आणि असं पण तुम्ही मला पार्टनर म्हणून घेतलंय, पण तुम्हाला अजून पण माझ्यावर विश्वास नाहीये. आता तसं नाही, माणूस बोलता बोलता बोलून जातो म्हणून म्हणा. डॉक्टर तर माझ्यापेक्षा पण भारी ऍक्टर आहेत की. पिक्चर मध्ये गेलं असतं त्यालाही नाव कमवलं असतं. काल एवढा मोठा कांड करून आज देवपूजा असं बसल्या जसं काय ह्यांच्यासारखा देव माणूस संत दुसरा कुणीच नसेल या जगात. अंकल, डॉक्टर अंकल. काय झालं सोनाली? त्या माणसांनी परत आमच्याकडे आज गुंड पाठवले. काय? आणि ते आईला धमकवतायत. आणि माझा दादा परदेशात राहतो, त्याचं पण बरं वाईट करायची धमकी देतायत. आणि माझ्या बाबतीत मी सांगूही नाही शकत तुम्हाला डॉक्टर. घरात सगळी नासधूस करून टाकली. पोलीसही आम्हाला मदत करत नाहीयेत, कारण ते त्यांच्यात सामील आहेत. डॉक्टर, तुम्ही मदत करा ना मला प्लीज. सोनाली, हे बघ, रडू नकोस. मी आहे ना, अजिबात काळजी करू नकोस. आपण त्या गुंडांचा बंदोबस्त करूयात, पण त्यासाठी थोड्याशा पैशांची व्यवस्था करावी लागेल. चालेल डॉक्टर, मी आईशी बोलून तुम्हाला हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, पण त्या गुंडांचा त्रास थांबवा. मला सहन नाही होते हो आईचा होणारा त्रास बघून. हो, मी तुझी अवस्था समजू शकतो सोनाली. काळजी करू नको. जगातल्या कोणालाच आपल्या आईला झालेला त्रास बघवणार नाही, आणि मला इतरांना झालेला त्रास बघवत नाही. म्हणून तर गावातल्या लोकांची सेवा करण्यासाठी मी या गावात आलोय. उगाच नाही गावातले लोक मला देव माणूस म्हणत. तू पैशांची व्यवस्था कर. खरं तर मी तेही घेतले नसते, पण काय, तुझ्या वाटेत ज्या अडचणी आहेत त्या दूर करायच्यात म्हणजे पैसे लागतीलच ना. तुझ्याकडे नसतील तर मला सांग, मी माझ्याकडचे वापरतो. आहेत डॉक्टर माझ्याकडे पैसे, मी देते तुम्हाला. अरे वा, मग काम झालंच म्हणून समज. डॉक्टर, तिचं आणि तुमचं वय तरी बघा. पैसे लुटण्यापतूर ठीक आहे, पण ही एवढा कसा नीच माणूस आहे हो. मी तुमची पार्टनर आहे डॉक्टर, पण तरी बी बोलते मी खरंच नरकात जाणार आहे. लवकरात लवकर त्या सोनालीला जाळ्यात ओढलं पाहिजे. ती लहान आहे, तिला
फसवणं अवघड जाणार नाही. आता लवकरात लवकर तिच्याकडे असणारे पैसे मला माझ्याकडे ओढले पाहिजे. हे काय चाललंय तुमचं डॉक्टर? हा, काय चाललंय? मी आज जे वागले ना ते मला अजिबात आवडलं नाहीये. काय झालंय नीट सांगशील का? डिंपल, काय झालंय? तुम्ही आतापर्यंत अनेक बायकांचा गैरफायदा घेतला, त्यांच्याशी वाईट वागलात. मी काही बोलले नाही, कारण त्या तुमच्या वयाच्या होत्या, त्यामुळे मला काहीच वाटलं नाही. पण आता जे वागताय ना ते मला अजिबात आवडत नाहीये. अहो, ती सोनाली किती लहान आहे, तिच्याकडे वाईट नजरेने बघण्याला लाज वाटत नाही तुम्हाला? हा, तिला ज्या प्रकारे तुम्ही हात लावलाय ना ते मला अजिबात आवडलं नाहीये डॉक्टर. काय हसायला काय झालं? जोक केलाय मी. जोकच केलायस तू. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की तुला त्या सोनाली बद्दल वाईट वाटतंय. नीलमचं खून करताना नाही वाईट वाटलं तुला? आजपर्यंत मी ज्या बायकांना फसवलं तेव्हा मला मदत करताना नाही वाईट वाटलं. त्या सोनालीकडे खूप पैसे आहेत हे मला सांगताना नाही वाईट वाटलं. आता बरं वाईट वाटतंय तुला? हो, वाटतंय मला वाईट, कारण ती लहान पोरगी आहे. मी फक्त पैशापुरतं तिच्याशी भेट घालून दिली होती. मला जर माहित असतं ना तुम्ही तिच्याशी असं वागणार आहे तर मी भेट घालून दिली नसती. हो ना, मग पैशांपुरता संबंध ठेवायचा. बाकी मी कुठे बघतोय, कुठे हात लावतोय यात तू पडू नकोस, कळलं? डॉक्टर, वाईट जरा माणसासारखं वागा. माणसात या जरा. माणुसकीबद्दल, माणसाबद्दल तू बोलूच नकोस डिंपल. कारण नीलमला जेव्हा तू मारलंस ना तिच्या पोटात लहान मूल होतं. तेव्हा कुठे गेली तुझी माणुसकी? तू पार्टनर आहेस माझी. पार्टनर पर्यंतच राहा, डोक्यावर चढू नकोस. पैशांपुरता संबंध आहे ना तिथेच राहा. मला अक्कल शिकवायची नाही.